आता आपण पिपरीमध्ये आलो आणि हे भूषणभाऊ लोणकर यांच्या शेतात जमीन एवढी म्हणजे मीडियम आहे. हे साधारण पाणी भरपूर पाहिजे नीला. आणि आपले स्प्रे किती झाले आतापर्यंत? 4 स्प्रे झाले. पहिल्याच्यात आपण काय घेतलं होतं? पहिले आपण लोमसी डेप्रेस एक स्टिकर, दुसऱ्या याच्यात एक ॲमिनो बेसचा घटक, एक मायक्रोन्यूटन, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं, ॲमिनो बेस आणि मायक्रोन्यूटनचं कॉम्बिनेशन असं झालं ते की झाड चांगला फैलते. आता झाड एवढं फैलते काही बोलायचं काम नाही. पहिल्या वेळेस भरपूर मर होता, पण लोमसी डेप्रेस घेतल्यामुळे मर 100% थांबला. आणि दुसऱ्या फुल याच्या अगोदर आपण यांना म्हटलं की 6-6 घंटे पाणी द्या, कारण जमीन थोडीशी मीडियम आहे आणि पाणी लवकरात लवकर मागते. त्याच्या हिशोबानं काय केलं आपण की यांना म्हटलं की 5 घंटे 6 घंटे एकाच पाईपावर पाणी द्या. 2 पाईपावर नाही घेतलं होतं ना आपण. तर त्याच्या हिशोबानं काय होते की पाणी जलाजम भेटते आणि पाणी कुठं साचू नाही देता येत. पाणी साचलं का तुमच्या चेन्यावर पुन्हा मर चालू होते. अशा हिशोबाने जर नियोजन बरोबर केलं. आणि चौथी आता यांची एक पुन्हा अजून मधात एक फवारणी घेतली होती फुल 100% म्हणजे 70-80% असताना एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक बोरान 05234. बरोबर आहे. आणि आता चौथी याच्यामध्ये आपण आता ऑइल नसल्यामुळे साधारण इमामॅटिक बेंजोइड आणि काय आपण 050 घेतलं होतं ना, 050 आणि एक साधा बुरशीनाशक आपलं. तर अशा पद्धतीची आता तुम्ही पाहू शकता झाडाची क्वालिटी पहा. आता ह्या झाडाची क्वालिटी आणि हे अशा पद्धतीचं आहे. आपला अंतर किती 18 इंच आहे ना. आता हे पाहू शकता तुम्ही. आता हे सिरीज अशा पद्धतीची सिरीज आहे. म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तर 2, 2, 4, 2, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीची सिरीज आहे. म्हणजे 8, 9, 7, 8 अशा पद्धतीची सिरीज आहे. आणि ब्रांचेस पहा. हे डेप्रेस घेतल्यामुळे इतका ब्रांचेस वाढला यांचा वाला काही बोलायचं काम नाही. आणि चना पाहू शकता एकाच ठिकाणचा चना नाही आहे. आपला कोणता आहे म्हटला? हा ग्रीन गोल्ड आहे. याच्यामध्ये थोडंसं भेसळ आहे. मागच्या वर्षी यांनी शेतकऱ्यापासून घेतलेला चना आहे. आता हे जे उभाट वाढलेलं आहे तर हे कसं आहे, आपण म्हणतो महाग आहे. आता हे अशा पद्धतीची जाती राहते. तर घरचंच बियाणं होतं त्यांचंवालं. सिरीज वगैरे व्यवस्थित आहे आणि ब्रांचेस चांगल्या केल्या. तुम्हाला काय वाटतं? चांगल्या वाटते का नाही वाटत? ब्रांचेस भरपूर झाल्या. आणि दुसरी गोष्ट आता यांना म्हटलं मी पाणी चालू करा. आता ते तिकडे स्प्रिंकलर चालू आहे आपलेवाले. तशा हिशोबानं आता मर वगैरे काही आहे नाही. आणि आता हे पूर्ण घाट्या 100% भरते. आता हे काय 10-20-5% फुल आहे, पण तिकडे फुल नाही आहे काहीच. आता हे जिथं भरडायला लागलं पहा. आता इकडे आता हे जमीन पाहून आपल्याला आता पहा. आता ह्या पट्ट्यात पहा. आता पट्ट्यानं एकच दुक्कटच फुल आहे. बरोबर आहे. हां, फुल कमी वाटूनच राहिलं. तर अशा पद्धतीचं जर नियोजन केलं चेन्याचं, फक्त दुसऱ्या फुल याच्या अगोदर जमीन पाहून पाणी द्यायचं. जमीन म्हणजे अशी मुरमाट असेल जमीन तर 5 ते 6 घंटे पाणी द्या. आणि जर तुमची चांगली तानबाज असेल काही तर तिला पाणी तुम्ही 3 घंटे, 3.5 घंटे, 4 घंटे असं पाणी देऊ शकता. अशा हिशोबाने जर पाणी याला चण्याला पाणीच पाहिजे चांगलं. पाणी जर चांगलं भेटलं तर 100% तुमचं आलं. आणि यावर्षी पहिली गोष्ट कसं आहे, वातावरण क्लिअर आहे. अळीचा अटॅक जास्त नाही आहे. म्हणून कसं आहे, साधं कीटकनाशक घेतलं तरी चालून जाते. कीटकनाशकमध्ये इमामॅटिक बेंजोइड 50% वाला आपलं गॅस पॉयझन याच्या हिशोबानं घेतलं तरी चालते. पहा आता हे घेर किती केला. असं नाही आहे की आपण मधातलं झाड घेऊ बा. आता हे बा, ह्या एकच बुड आहे की इथून एवढं हे एक बुड आहे. पहा आता ह्या बुडाले काय. आणि ब्रांचेस पहा, ब्रांचेस जबरदस्त आहे. काय लागून ब्रांचेस आहे. आणि सिरीज 7, 8, 8, 9, 10, 12ची सिरीज आहे. अशा पद्धतीचं आहे. नियोजन करावं लागते फक्त पाण्याचं. चला ठीक आहे.